मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्णाक ब्रिजच्या उभारणीचं काम जे आहे ते 2022 पासून सुरू करण्यात आलेलं आहे। 2025 सुरू आहे। गेल्या 2 वर्षांहून अधिक काळ जे आहे ते कर्णाक ब्रिजच्या पुनर्बांधणीचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आलेलं आहे। तब्बल 150 वर्ष जुना असलेला हा कर्णाक ब्रिजचा ब्रिज आहे। हा कर्णाक ब्रिज प्रामुख्याने दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगर आणि नवी मुंबईला जोडणारा हा ब्रिज मानला जातो। सातत्याने वर्दळीचा हा संपूर्ण ब्रिज असतो। 2014 साली या ब्रिज वरतून अवजड वाहनांची ये जा करण्याची बंदी जी आहे ती घालण्यात आलेली होती। या संपूर्ण कर्णाक ब्रिजला जवळपास 150 वर्ष होऊन गेलेले होते। त्यामुळे या ब्रिजचं पुनर्बांधणीचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेलं होतं। जवळपास या ब्रिजचं पाडकाम करण्याकरता 20 तासांहून अधिक काळ लागलेला होता आणि त्यासाठी अनेक मेगा ब्लॉक जे आहेत ते घेण्यात आलेले होते। हा ब्रिज जो कर्णाक पूल जो आहे ब्रिज जो आहे तो मे नाहीतर एप्रिलला संपूर्ण पुन्हा एकदा सेवेमध्ये दाखल होणार होता। त्याचं उद्घाटन होणार होतं, परंतु गर्डरच्या कामाच्या विलंबामुळे हा पूल जो आहे तो 10 जून रोजी उद्घाटन होईल अशी माहिती जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येते। कर्णाक ब्रिज जर पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, त्याचं पुनर्बांधणीचं काम लवकर झालं तर मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळणार आहे। कारण की दक्षिण मुंबईहून पूर्व उपनगरांमध्ये जाणाऱ्या मुंबईकरांना या ब्रिजद्वारे दिलासा मिळणार आहे। त्यामुळे एक महत्त्वाचं काम जे आहे ते हे कर्णाक ब्रिज जे आहे ते मुंबईकरांसाठी बजावत असतं। येत्या 10 जूनला या पुलाचं काम जे आहे ते पूर्ण होऊन पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल असं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवंत, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।